शिक्षकी पेशाला काळीमा फासणारं कृत्य सांगलीत घडलंय। MTES शाळेत पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली। आरोपी संदीप प्रकाश पवार वय वर्ष 41 असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। पहिलीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर आरोपी संदीप पवार याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांना प्रकार सांगितला। पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली। पालकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। तात्काळ आरोपीला अटक करण्याची मागणी पालकांनी केली। विश्रामबाग पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून आरोपी संदीप पवार यास लगेच ताब्यात घेतला। फोक्सो, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे आरोपी संदीप पवार यांच्यावर दाखल केले असून आरोपी संदीप पवार यास अटक करण्यात आली। विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये MTES हायस्कूल या शाळेमध्ये काल दिनांक 18/3/2024 रोजी 11 ते 11:30 वाजण्याच्या दरम्यान पहिलीमध्ये शिकणाऱ्या मुलीशी त्याच वर्गातील शिक्षकाने गैरवर्तन केल्याबाबत आमच्याकडे तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही पीडित मुलीच्या आईची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे। यातील आरोपी शिक्षक यास ताब्यात घेतले असून त्यास कायदेशीर कारवाई करून अटक करीत आहोत। अधिक तपास महिला पोलीस अधिकारी PSI भोपळे मॅडम करीत आहेत। आरोपी संदीप प्रकाश पवार हा त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत आहे। त्याचं वय 41 आहे। दरम्यान तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी संदीप पवार यांच्याकडून वशीकरणाचं साहित्य जप्त करण्यात आलं। लवंग, बिबे, सुई याच्यासोबतच अन्य लहान मुलींचे मोबाईलमध्ये फोटो सापडलेत। त्यामुळे सदर आरोपीने अन्य मुलींच्या सोबत सुद्धा असे प्रकार केले आहेत का याचा पोलीस तपास करतात। मी सांगण्यापेक्षा तुम्ही समजून घेतलेलं जास्त प्रकारे जास्त चांगलं होईल, कारण तुम्हाला सगळ्यांना आपत्ती आहे। आमच्या मुलींबरोबर जो काही गैरव्यवहार झालेला आहे त्याबद्दल आम्हाला दुःख म्हणताच येणार नाही। आम्ही आमच्या भावना शब्दात मांडूच शकत नाहीये। आम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे मॅनेजमेंटकडून, पोलिसांकडून किंवा जे प्रिन्सिपल्स असतील, व्हाईस प्रिन्सिपल असतील, त्यांनी योग्य ती कारवाई करावी। आणि माझं सांगली जिल्ह्यातल्या किंवा बाहेरही सांगली जिल्ह्याच्या बाहेरच्याही सगळ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांशी एक चांगला बॉन्ड निर्माण करा। प्रत्येकाला विश्वासात घेऊन तुम्ही विचारा की तुझ्याशी काही गैरव्यवहार होतोय का। मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, मला कुणाचंही इथं नाव मेन्शन करायचं नाही आहे। फक्त मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही सेफ राहिली पाहिजे, मग ती कुणाचीही असू दे। कारण आम्ही वर्किंग वुमन्स आहोत। आमच्यापेक्षा जास्त वेळ मुलं ही शाळेत वेळ घालवतात आणि जर ती तिथंच सुरक्षित नसतील, फिजिकल एज्युकेशन शिक्षण देणारा जर नीच माणूस नराधम जर त्यांच्याशी गैरव्यवहार करत असेल तर आम्ही कोणत्या सेफ्टीनं किंवा कोणत्या विश्वासानं मुलांना शाळेत पाठवायचं। आम्ही बिनधास्त असतो किंवा निर्धास्त असतो की आमची मुलं सुरक्षित आहेत। मोबाईल शाळेमध्ये CCTVs आहेत किंवा स्ट्रिक्टली वातावरण आहे हे आम्ही समजून किंवा या गैरसमजात आम्ही आजपर्यंत होतो, पण तो गैरसमज आमचा रविवारी पूर्णपणे मोडलेला आहे। जे काही झालेलं आहे ते सहनशक्तीच्या किंवा इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे। आजपर्यंत आम्ही दुसऱ्यांबद्दल ऐकत होतो, दुसऱ्यांबद्दल पेपरात वाचत होतो, पण ही घटना आमच्या शाळेत घडू शकते, एका वन ऑफ द रेप्युटेड स्कूलमध्ये घडू शकते, ह्याचं आम्हाला फार दुःख आहे। आणि माझ्या सगळ्या पालकांना नम्र विनंती आहे, तुम्ही थोडासा मुलांवर विश्वास ठेवा, मुलांमध्ये विश्वास निर्माण करा, बॉन्ड निर्माण करा आणि आपापल्या पाल्यांना गुड टच बॅड टच हे शिकवा आणि सहकार्य केलं। या घटनेबाबतच्या व्यक्तीबद्दल कशा प्रकारची कारवाई व्हावी असं वाटतं? कारवाई म्हणजे जास्तीत जास्त ते तुरुंगातच राहिला पाहिजे आहे। फाशीची शिक्षा तर आपल्या इथे नाहीच आहे। खरं तर या घाणेरड्या कृत्याला हीच शिक्षा योग्य आहे, पण मी कायद्याबद्दल काहीच बोलू शकत नाही आणि बोलू इच्छितही नाही आहे। आमची एवढी माफक अपेक्षा आहे की तो जास्तीत जास्त वेळ आतमध्ये राहिला पाहिजे, त्याला जामीन वगैरे अजिबात मिळता कामा नये। शिक्षण क्षेत्राला काय आव्हान राहील तुम्हाला? शिक्षण क्षेत्राला आव्हान म्हणजे पुस्तकांचं ओझं वागवण्यापेक्षा ना मुलांना हे प्रॅक्टिकल नॉलेज देणं जास्त गरजेचं आहे। मुलांना सेफ एन्व्हायरमेंट देणं जास्त गरजेचं आहे। रिसेंटली सांगलीमध्ये आणखीन एका शाळेत अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे। मग शैक्षणिक क्षेत्रात जर असं होत असेल तर मुलं नक्की सुरक्षित कुठं आहेत? मग मुलांना न शिकवता घरात बसवलं पाहिजे का? हाही एक ऐरणीचा मुद्दा आहे। त्यामुळं नुसतं
खरडेखाशी किंवा घोकंपट्टी करण्यापेक्षा ना मुलांना व्यवहार ज्ञान द्या, मुलींना सेफ्टी शिकवा, तसंच मुलांनाही नॉलेज द्या की तुम्ही कुठल्याही मुलीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे, ती तुमची आई किंवा बहीण ह्याच हेतूनं तुम्ही बघितलं पाहिजे. मी 101% सांगते की इथून पुढे हे गैरव्यवहार होणार नाहीत. जेव्हा शिक्षक आणि आपले आई वडील सांगतील की मुलांनो ही आपली बहीण आहे आणि तिच्याकडे बघताना रिस्पेक्टफुलीच बघा. या नराधमाने यापूर्वीही असे आत्ता ऐकण्यात आलं आहे की असं त्याने बऱ्याच मुलींशी गैरव्यवहार केलेला आहे. मी नक्की काही सांगू शकत नाही, पण मला ऐकण्यात मिळालेलं आहे की त्याने कमीत कमी 20 मुलींशी असा गैरव्यवहार केलेला आहे. याच्या आधी तो कुठे होता जॉबला तिथे पण तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. कदाचित आणखीन काही प्रकरणं बाहेर येतील, याच शाळेतून आणखीन बरीच प्रकरणं समोर येतील. तुम्ही याची व्यवस्थित सखोल चौकशी करा आणि हा मुद्दा तुम्ही सगळ्या जगासमोर फक्त व्यवस्थित शब्दात मांडावा, ही माझी माफक वशीकरणाचा देखील प्रकार समोर येतोय. त्याच्या पाकिटामध्ये काही मुलींची नावं देखील कागदावर लिहिली सापडली आहे. तसेच लवंग असेल, बिबा असेल, हे त्याच्या पाकिटामध्ये सापडलेलं आहे. नाही, याबद्दल मला काहीच माहिती नाही आणि मी स्वतः वेल एज्युकेटेड आहे, त्यामुळे या माझ्या गोष्टींवर विश्वास नाही आहे, त्यामुळे मी याबद्दल सांगू शकत नाही. पण त्यानं जे केलं आहे तो घाणेरडा आणि विभत्स प्रकार आहे, एवढं नक्की. ओके.